अंकुर कंपनीने फसवणूक केली आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा व आमचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी। आताची शेतकऱ्याची परिस्थिती जर बघितली तर शेती हा शेतकऱ्यासाठी दुसरा पर्याय आहे, कारण की तो पहिला पर्याय उत्पन्नाचा बघतच नाही। त्याच्यात आणि त्यामध्ये देखील जर शेतकऱ्याची अशा कंपन्यांकडून जर फसवणूक होत असेल तर शेतकऱ्यांनी करावं काय। आज माझ्या समोर तुमच्या समोर उदाहरण सांगू शकतो की ही घरी लावलेला हा गहू आहे, त्याच्यामध्ये 100% ते जगलेला आहे आणि हे अंकुर कंपनीचं बियाणं आहे ते 10 ते 20% जगलेलं आहे। तर यामध्ये विषय असा आहे की 100% कंपनीने आमची फसवणूक केली आहे। माझ्यासोबत बेलखेडा धामंड्याचे शेतकरी इथं हजर आहेत, त्याच्यामध्ये विकास बाळू पाटील आहेत, त्याच्यामध्ये रमेश कोडी आहेत, विनोद पाटील आहेत, सुनील पाटील आहेत, असे धामंडा बेलखेड भोपरी अशा तिघी गावामधून 10 ते 15 शेतकऱ्यांची या कंपनीकडून फसवणूक झालेली आहे। तर माझी प्रशासनाला विनंती असेल की तुम्ही संबंधित कंपनीची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व संबंधित विक्रेत्याला देखील समज द्यावा की किंवा त्यांनी देखील त्या बियाण्याची अंमलबजावणी केली पाहिजे किंवा ते बोगस बियाणं आहे का चांगलं बियाणं आहे व शेतकरी जो या अडचणीला सामोरे गेलेला आहे त्या शेतकऱ्याच्या पाठीमागे त्या संबंधित विक्रेत्याने देखील उभं राहणं गरजेचं आहे की जेणेकरून त्याची याच्या पुढे फसवणूक होणार नाही। शेतकरी म्हणून मी याकडे असं बघतो की जर अशीच फसवणूक पुढे होत गेली तर माझ्यासारखे जे युवा शेतकरी आहे ते शेती करायला पुढे घाबरतील व या क्षेत्रात उतरणार नाही। केळीचा 100% मानला जातो, पण तुम्ही जर मागच्या 4-5 महिन्याचा जर इतिहास बघितला असेल तर केळीला 100-200 रुपये क्विंटल भाव आहे। जर त्याची लागत व मजुरी बघितली तर त्याच्यापेक्षा भावापेक्षा मजुरी महाग आहे। तर त्याच्यामुळे शेतकरी पहिलेच केळीमध्ये हैराण आहे। त्याच्यामध्ये जर असं बोगस बियाणं शेतकऱ्याला मिळालं तर तो शेतीकडे म्हणजे मग शेती पेरणी सोडून देईल माझ्या मते। तर प्रशासनाला काय मागणी करा? प्रशासनाला मी एवढीच मागणी करेल की ज्या पण या बियाणं निर्मात्या कंपनी आहे तुम्ही त्यांची पुन्हा चौकशी करा व जे आमची ज्या कंपनीनं अंकुर कंपनीनं फसवणूक केली आहे त्याची देखील चौकशी करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल करावा व आमचं ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांची नुकसान भरपाई करून द्यावी। माझं नाव किरण प्रकाश पाटील, राहणार धामंडी। मी रमेश प्रभाकर कोळी, राहणार धामंदे, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव। मी आपल्या अंकुर कंपनीचं गव्हाचं बियाणं आणलेलं होतं पण 14 नोव्हेंबरला आणलं आणि 15 नोव्हेंबरला लागवड केली। तर ते अंकुर कंपनीचं गव्हाचं बियाणं निघालं नाही शेतामध्ये, म्हणजे फारच कमी प्रमाणात निघालं आणि घरचा गहू पेरला तर तो चांगला निघालेला आहे। तरी शेतकरी आज आर्थिक संकटात जास्तीत जास्त सापडलेला आहे। केळीला भाव नाही, त्याला मदत नाही मिळत। तरी काहीतरी प्रशासनाने या कंपनीबद्दल काहीतरी कारवाई करायला पाहिजे आणि आम्हाला याची मदत काहीतरी मिळायला पाहिजे। कोणत्या विक्रेत्याकडून? आम्ही हे बियाणं अंतुरलीहून लक्ष्मण शामराव तराळ या विक्रेत्याकडून आणलेलं आहे। तर ते बियाणं फारच बोगस निघालेलं आहे। तरी आम्हाला काहीतरी याचा मोबदला मिळायला पाहिजे।